आमच्या लहानपणी घरचा हा नित्य नियम होता. संध्याकाळ झाली की आमचे काका आमच्याकडून शुभं करोती, पाडे, परवचा म्हणून घ्यायचे. मग दीडकी, नेमकी, पावकी, अडीचकी याची घोकमपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायचे. आम्ही मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून झाल्यावर आम्ही मुलं जेवायला बसायचो. तिन्ही साथ अशीच जायची. कधी झोप यायची कळायचं देखील नाही. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवल कर्तासि त्वमेव केवल धर्तासि त्वमेव केवल हर्तासि त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि त्वमेव साक्षादात्मसि नित्यं. हे ऐकू यायचं आणि सकाळी जाग यायची. किती छान दिवस होते ते. आजही मन लहान होतं आणि आजी, आजोबा आणि गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.